मस्त वातावरण यांची मस्ती चालू असते. हे ना दलबद्री कामं करतात निश्चित दलबद्री. अरे फायरिंगचा बघा मित्रांनो 900 एक नंबर. वा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ते ब्लॉग्स मध्ये. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज 2 जानेवारी असल्यामुळे मला होती सुट्टी आणि सकाळी आम्ही गेलो फिरायला. तर फिरायला गेल्यानंतर माझ्याकडनं एक चुकी झाली की मी स्टार्टिंगला इंट्रो काढायला विसरलो आणि अर्ध्यातनं ब्लॉग चालू केला. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा आणि आत्ता जो ब्लॉग तुम्ही बघणार ना तो तुम्हाला खूपच आवडणार आहे. तर चला पुढच्या ब्लॉगकडे वळूया. तुम्ही बघू शकता पडले सकाळ सकाळ सगळ्या ठिकाणी. थंडी तर लय बेकार वाजते. हा 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 आपण चाललो आता बारवी डॅमला, बदलापूर बारवी डॅम. पुढे तर अजून भारी भारी नजारा आहे बघायला पाहिजे. काहीच दिसत नाही बघा, काहीच दिसत नाही. बापा सकाळची तर काही इच्छा पण नव्हती ब्लॉग काढायची. लय मजा येते 2 जण शूट करत आहे. बापरे भेटू पुढे गेल्यावर रस्ता थोडा खराब आहे ना, हळूहळू चालू आहे. आपल्या भावाने नवीन गाडी घेतली त्याच्यामुळे आपण मस्त त्याच्यावरती बाईक सकाळ सकाळ. हो 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 काहीच दिसत नाही समोरचं. आजूबाजूला फुल नाही का वातावरण चांगलं आहे, जंगल पण आहे. सकाळ सकाळ कामाला जाताना सकाळी उठायला वैताग येतो कामाला जायला. आणि तेवढ्या थंडीमध्ये पण माणसं किती हे करत असते. चला भेटू पुढं आता मित्रांनो, रस्ता लयच खराब आहे मित्रांनो. आता आपण अर्ध्या रस्त्यात, अर्ध्या पण नाही म्हणजे 80-90% पोहोचलेलोच आहे. बघू शकता लय भारी वातावरण एकदम शांतता आहे. पाण्याचा आवाज, फुल पाण्याचा आवाज म्हणजे तो प्रॉपरली येतो ना तो. प्लस हा 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 किती वाजले नाही का, 8 वाजले. 8 वाजले. 8 वाजता आम्ही निघालेलो 6:15 7:30 हा 7:15च्या आसपास निघालेलो. पोचलोय. पूर्ण धुक्यांमुळे ना पूर्ण चेहरा आहे. इथं तर नदी आपण आता पोहोचलो इथं. तुम्ही बघू शकता वातावरण. थोडा उशिराने चालू केली व्हिडिओ कारण की पोहोचल्यानंतर गाडी पार्किंग केली. पार्किंग नंतर आतापर्यंत थोडंसं खाली उतरायला लागलं. जास्त जागा म्हणजे हे नाही आहे, मोठी जागा नाही. आता स्टार्टिंग थोडी मजा येणार आहे तेव्हा सनराईज होईल तेव्हा. हा व्ह्यू जो दिसतो ना तुम्हाला तो अजून थोडा वेळाने भारी दिसणार आहे. यांची मस्ती चालली, यांना तर निस्ता टाइमपास चाललाय, निस्ता टाइमपास. परत थोड्या वेळात सनराईज. मस्त वातावरण यांची मस्ती चालू असते. हे ना दलबद्री कामं करतात निश्चित दलबद्री. शांत वातावरण जरा बसलं. आता आपण सगळ्यांचा फोटोशूटच चालू आहे ना. आपला सोबत झालेला आहे पोपट. पोपट अशामुळे ना मला ह्यो यश आहे ना, यशने मला काय सांगितलं इथे सनराईज लय भारी होतो, लय भारी. सनराईज होऊन पण गेला ते कळलं पण नाही का. काय की हे जे धुके पडलेत त्याच्यामुळे तो सनराईज दिसलाच नाही. तिथं बघू शकता मस्त वाटतं ना. हे यशमुळे झालं सगळं, यशमुळे. हा याला काहीच माहीत नाही पण तरी पण. आणि त्याचा बघा तिकडे तो व्हिडिओ शूट करतोय. आता निघू मस्त की चाय पिऊ. वाजलेत 8:45. वातावरण चांगलं आहे, फ्रेश फ्रेश. सुट्टीचा थोडा फायदा झाला. कुठल्या अँगलनी शूट करतोय काय माहिती. मजा घेतात दोघं जण माझी. चला चाय प्यायला जाऊ ना, तेव्हा भेटू परत. आपण आता थोडं पुढे होऊन ना, पुढं थांबलोय ब्रिजवरती. रोहितने नवीन गाडी घेतली R15. तर शूट चालू आहे, तो पण मस्त व्हिडिओ काढतोय. तर आपण पण मस्त व्हिडिओ काढू त्याच्यावरती. आता आपण इथं फोटोशूट करतोय. भरपूरच वेळ झाला. प्रत्येकाचे फोटोचे एक एक स्टाईलच असतात. मी पण ते केली आहे. आपल्याला फोटो एवढा आवडत नाही पण माझे फोटो पण मी भरपूर काढले. ते इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे. गाडी नवीन. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला मित्रांनो,
तिकडे तुम्ही बघू शकता Z900 म्हणजे लय गाडी आवडते ती आपल्याला आणि रोहितला पण आवडते, पण रोहितने सध्या म्हणजे त्याच्या भावाने सध्या ही गाडी घेतली म्हणून त्यांनी तो प्लॅन ड्रॉप केला. रोहित 300चा प्लॅन आता कधी आहे? कॅन्सल झाला कॅन्सल झाला. त्याच्या भावाने ₹1,000 घेतली म्हणून. अरे फायरिंग तर बघा मित्रांनो 900ची. हा हा हा, एक नंबर. वा आवाज 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 आहे, आवाज आहे बाबा, आवाज आहे, आवाज आहे, आवाज तर आहे. काय रोहित? पण अजून पण आवाज येतो मित्रांनो ऐकायला, अजून पण Z900चा आहे ना, अजून पण आवाज येतोय. एवढी मजा येते ना. त्या ब्रिजवरती फोटो पण किती मस्त आहे. तर व्ह्यू बघा तुम्ही. तरी रोहितने एक राऊंड घेतला. मी पण विचार केला होता त्याकडनं एक राऊंड घ्यायचा, पण नाही घेतला कारण की उगाच ते प्रॉब्लेम नको. की त्या गाडीचं वेट एवढं आहे ना 900चं भरपूर आहे. हा त्या जागी 300 किंवा 400 तर आपण एकदा विचार केला असता, पण 900चं भरपूरच आहे. आणि मला माहिती आहे रोहित स्वतः बोलला की जस्ट पहिला गेअर टाकला ना एवढा पिकअप होता ना, लय पिकअप होता. त्यांनी कसं कसं चालवलं ते काय माहिती. अजून तर फोटोशूटच चालू आहे. आता बघू पुढे गेल्यावर चाय नाश्ता काय होईल ते. असतं की नाश्ता वगैरे करून आपण घरी. तर सगळ्यांनी नाश्ता मागवला. याने फक्त वडापाव मागवला 1, 2 आणि मी 3. आम्ही तिघांनी मिसळ मागवली. फेमस आहे वडापाव. नाश्ता करून मस्त की चाय बी पिऊन घरी. कारण की भरपूर उशीर झाला आहे. तर तुम्ही बघू शकता 10 वाजता आलेत. आपल्याला तरी पण सकाळी निघालो 7-7:30ला. तर इथून नाश्ता करू आणि निघू. पप्पा आता आपण बिल्डिंग खाली पोहोचलेलो आहे. बघू शकता पार्किंगमध्ये काही व्हिडिओ शूट वगैरे काही केले नाही कारण की भरपूरच टाईम झाला होता. 7:30ला निघालेलो. आता पार्किंगमध्ये पोहोचलो, जायचं आहे घरी. जायचं फ्रेश वगैरे होऊन थोडं झोपावं लागेल कारण की सकाळी लवकर उठून गेलो. तर चला नक्की हा ब्लॉग बघा. ब्लॉग बघितल्यानंतर आवडला तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. तर मी प्रयत्न करेल लवकरात लवकर ब्लॉग टाकायला आणि परत चालू करणार आहे. या 2026मध्ये कंटिन्यू चालू करायचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट वन. बाय.